सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी माहिती देणार आहे. उद्यापासून दिवाळी सुरू होती. तर दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे का? कारण आपण सगळ्याजणी फराळाचे वेगवेगळे पदार्थ करतो. आजकाल विकत पण घेतो म्हणा, म्हणजे तशीच प्रथा आता सुरू झाली आहे असं म्हणायलाही हरकत नाही. पण या बाबतीत जास्ती माहिती आपल्याला मात्र नसते. तर वैद्य हरीश पाटणकर यांच्या एका पोस्टवरून मी ही माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करते. नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचं शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनवण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती, तसंच त्या प्रथम कोणी बनवल्या याचा शोध घेऊया. दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल आणि ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. आणि मग पहा, हॅपी दिवाळीची शुभ दीपावली कशी होते ते. आपल्याला आपल्या प्राचीन आहार्य शास्त्राची माहिती करून देणाऱ्या क्षेम कुतूहल, भोजन कुतूहल, पाकदर्पण अशा प्राचीन आणि सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूदशास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी पुपलिका म्हणजे पुरी, पुपा म्हणजे छोटे वडे, इंडरिका म्हणजे इडली, घारिका म्हणजे डोसा, कुंडलिका म्हणजे जिलेबी, किलाट म्हणजे पनीर, लाप्सिका म्हणजे हलवा आणि चणक रोटिका म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, हिमाहवा म्हणजे बर्फी, पिंडक म्हणजे पेढा आणि लड्डूक म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थांचे जुने संदर्भ आणि बनवण्याच्या पद्धतींचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण त्याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत आणि आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप आणि प्रकृतीनुरूप सेवन करण्याची. आपण दिवाळीत केलेल्या पदार्थांनी युक्त भोजनाला पंचपक्वान्नांचे भोजन असं म्हणतो. यापैकी पक्व अन्न म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूतांपासून बनवलेलं भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसं की पृथ्वी महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितलं आहे. जल आणि आकाश मात्र गोल सांगितले असून अग्नीचा आकार त्रिकोणी आणि वायूचा आकार अर्धचंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळे कधी त्रिकोणी कधी चौकोनी असे केलेले मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काहीतरी गमक आहे. हे उगीचच नक्की आलेलं नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील 6 रस म्हणजे षड्रससुद्धा याच 5 महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतांपासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतांपासून आम्ल रस बनतो. अग्नी आणि जल महाभूतांपासून लवण रस म्हणजे खारट. आकाश आणि वायूपासून कडू, अग्नी आणि वायूपासून तिखट आणि पृथ्वी आणि वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते असे आयुर्वेद शास्त्राचं मत आहे. या 6 रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. आता गंमत पहा, आपल्या परंपरेत या सर्वांना महत्त्वाचं स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार आणि चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्य वेगवेगळी असतात. तसंच
त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेलं आहे. त्यांच्या कमी अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव आणि टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थांचे पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने ज्ञान होत असतं. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील ग्रंथ ठरवित असतं, गंध ठरवत असतं. आप महाभूत त्या पदार्थांची चव ठरवत असतं. तेज महाभूत त्या पदार्थांचे रूप म्हणजे दिसणं ठरवत असतं. तर वायू महाभूत त्या पदार्थांचा स्पर्श ठरवत असतं. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असतो. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्यांचा वास आवडतो, कोणाला जिलबीची चव आवडते, कोणाला शेव चकलीचा कुरकुरीतपणा आणि खातानाचा आवाज आवडतो, तर कोणाला स्पर्शाला अनारसे आणि दिसायला करंज्या आवडतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थांच्या मोहात पाडतं. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग, रूप, आकार, चव, स्पर्श, आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतलेली आहे. बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी आणि जलतत्वाचा संस्कार झालेला असतो. जसं की काही पदार्थ तेज आणि जलतत्व यांनी प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणं, यामुळे त्या पदार्थांवर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होतं. टणक पदार्थ मऊ होतात, तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळे, कापण्या, चिरोटे, शेव, कुरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचं पांचभौतिकत्व वेगवेगळं असतं. त्यामुळे लाडू टणक असतात, करंज्या पटकन फुटतात, शंकरपाळे, चिरोटे तुलनात्मक दृष्टीने मऊ असतात, शेव, चकल्या कुरकुरीत असतात, तर गुलाबजाम, रसगुल्ले जलमहाभूतयुक्त पार्थिव असतात. काही मधुर रसांचे गोड, काही तिखट, तर काही आंबट गोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असतं. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनवताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो. त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो, नाहीतर त्या पदार्थांचे पांचभौतिक संघटन बिघडते आणि पदार्थही आपोआपच बिघडतो. आता एक एक पदार्थ घेऊन त्याच्याबद्दल जाणून घेऊया. लाडू. उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ. लाडू हा पृथ्वी आणि आप या महाभूतप्रधान तत्वांपासून बनलेला आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक आणि बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर आणि आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत, वाटेत आताच्यासारखी हॉटेल्स नसत, म्हणून खूप दिवस टिकणारा आणि प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही केव्हाही कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट आणि गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खातास पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू. लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी
यापासून विविध प्रकारचे लाडू बनवता येतात. बदाम, काजू, मनुके यामुळे लाडू अधिक पौष्टिकही होतात. तुपामुळे त्यामध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे आणि गुळाचा पाक यापासून बनवलेले लाडू, असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वांना, विशेषतः लहान मुलांना, असा पोषक दिवाळीचा एक परिपूर्ण आहार्य पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृश्य, बलदायक आणि पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर आणि गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुलं फार खुश होतात. तसंच गुलकंद पित्तशामक असल्याने उष्णताही फार वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडेल. तसंच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वतःसाठी सुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अळीव, खोबरं, तीळ, बडीशेप, बाळणशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यापासून बनवलेला हा लाडू उत्तम केशवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा आणि केसांना प्राकृत कृष्णवर्ण देणारा असा आहे. आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात, म्हणून यास करंजी असं म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे आधिक्य यामध्ये अधिक असते, म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत करंजी छान दिसते, म्हणून करंजी बनवताना याची काळजी घ्यावी लागते. सगळ्यांचा आवडता पुढचा पदार्थ चकली. वर्तुळाकृती आणि अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश आणि वायू महाभूताचं आधिक्य असतं, म्हणून ती त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढं तिखट मिसळू तेवढं त्याचं तेज तत्व वाढतं. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचं रूप ठरतं. म्हणूनच चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसंच ती तळणं हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचं काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडतं आणि ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते आणि चकली कडक आणि खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थांच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचं महत्त्व चटकन समजतं. तिखट पदार्थांमधला आपल्या सर्वांचा आवडता असा चिवडा आणि आकाश आणि वायू महाभूत प्रधान असा हा पदार्थ आहे. बहुतेक घरांमध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला जातो. पोहे हा शब्दच मुळी पृथू या शब्दापासून निर्माण झालेला आहे. लाह्यांना चपटं केलं, पृथू केलं की त्यास पोहे असं म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाह्यांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाह्यांपासून बनवलेल्या पोह्यांचा चिवडा केला जातो. लाह्यांमधील आकाश महाभूत काढून टाकलं आणि त्यास पृथू करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवलं की झाले पोहे. मात्र या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्र असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतंच. म्हणून पोहे, भेळ, लाह्या असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो, म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोह्यांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचं प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते आणि पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत.
फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोह्यांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात, म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोह्यांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसंच काही ठिकाणी भाजक्या पोह्यांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात, त्यामुळे ते तळावे लागत नाहीत आणि जास्ती भाजावेसुद्धा लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोह्यांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो आणि त्यास अधिकच रुचकर बनवतो. आता यानंतर आपण बघूया सगळ्या समस्त गृहिणींचं, म्हणजे जिथे सुगरणीचा कस लागतो असा पदार्थ अनारसे. अनारसे बनवताना मात्र जलमहाभूताच्या संतुलनाला महत्त्व असतं. म्हणून अनारशासाठी तांदूळ 3 दिवस भिजवून मगच कुटले जाते. 3 दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते, त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबवण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायऑक्साईड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू आणि अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते आणि म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिलं की त्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकतं आणि अनारशाला जाळी पडते. उष्णतत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो. अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काहीतरी शास्त्र दडलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसारखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते, त्यामुळे त्वचेवरील रोमरंध्रे बंद होऊ लागतात आणि अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आपण हा सण साजरा करतो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वतःच्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थांचा आनंद घ्यावा. तर अशी ही सगळ्या दिवाळीच्या पदार्थांच्या बद्दलची आयुर्वेदीय माहिती जी आपल्यापर्यंत पोचवली आहे हरीश पाटणकर वैद्य यांनी. आणि मी निलिमा पटवर्धन ती पुढे आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. तर धन्यवाद हरीश पाटणकर वैद्य. आपल्यामुळे आम्हाला ही छान माहिती, अगदी म्हणजे मला तर प्रथमच हे सगळं कळलेलं आहे, आयुर्वेदिक त्याचं कसं काय म्हणजे महत्त्व असतं वगैरे. आपल्या सगळ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या या दिवाळीनिमित्त माझ्यातर्फे शुभ दीपावली. छान सगळे पदार्थ करा असेच आणि मस्त दिवाळीचा आनंद घ्या. तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा माहितीप्रद पोस्ट बरोबर. आणि तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.